राजकीय वर्तुळातली बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांची 9 तारखेला पत्रकार परिषद आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवारांच्या कुटुंबातील पहिलाच व्यक्ती याबाबत पत्रकार परिषद घेणारे, आपली भूमिका मांडणारे जय पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत या अगोदर देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडलेली आहे। मात्र आता पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन जय पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबतची भूमिका मांडणार असल्याची ही माहिती कळतेय। यापूर्वी देखील VSR कंपनीच्या कार्यपद्धतीवर जय पवार यांनी आक्षेप नोंदवलेला आणि VSR कंपनीचे मालक VK सिंग यांची चौकशी सुरू असताना जय पवार यांची ही पत्रकार परिषद होत असल्यानं आता नेमकी काय भूमिका ते मांडतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडले गेले आहेत। सीमा, जय पवार पहिल्यांदाच अशा प्रकारे पत्रकार परिषदेतून माध्यमांसमोर जाणार आहेत आणि बऱ्याच दिवसांपासून ते सुद्धा काही आरोप करतात, तेव्हा निश्चित काहीतरी भूमिका मांडतील। काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील आहेत? दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांची एक स्फोटक पत्रकार परिषद सोमवारी 9 तारखेला पार पडणार आहे सकाळी 11 वाजता। खरं तर अजित पवार यांच्या अपघातानंतर अजित पवार यांच्या कुटुंबातून सगळ्यात आधी म्हणजे रोहित पवार यांच्या नंतर जर कोणी शंका उपस्थित केलेली होती तर ती जय पवार यांनी उपस्थित केलेली होती। ब्लॅक बॉक्स संदर्भात असेल किंवा मग जे इतर जे तांत्रिक मुद्दे खरं तर पुढे येत होते त्या संदर्भात वेळोवेळी जय पवार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत होते आणि या विषयावरती कुठेतरी या अपघातावरती ते प्रश्न उपस्थित करत होते। आता जय पवार थेट माध्यमांसमोर येऊन एक स्फोटक पत्रकार परिषद घेऊन अनेक मोठे खुलासे करतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। एकीकडे रोहित पवार हे माहिती गोळा करत असताना आतापर्यंत म्हणजे जवळपास अजित पवार यांच्या अपघाताला महिना उलटलेला आहे आणि महिन्याभरानंतर जय पवार जर माध्यमांसमोर येत असतील तर अर्थात त्यांच्याकडे काहीतरी मोठी माहिती असेल आणि ती त्यांना आता बाहेर द्यायची आहे आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जय पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कोणते मोठे खुलासे ते या संदर्भात या अपघातासंदर्भात करतात हे पाहणं देखील महत्वाचं असेल। VSR कंपनी संदर्भात देखील जय पवार हे काही मोठी माहिती देतात का? कारण रोहित सिंग जे VSR कंपनीच्या मालकाचे जे पुत्र आहेत ते विमानामध्ये पायलट असताना मुख्य पायलट असताना ते झोपले होते, तो देखील व्हिडिओ जय पवार यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलेला होता। त्या व्हिडिओने देखील एक खळबळ उडालेली होती VSR कंपनीवरती आणि सिंग या कुटुंबियांवरती खरं तर या पायलटवरतीच खरं तर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। आणि या सगळ्या घडामोडीनंतर महिन्याभरानंतर अजित पवार यांच्या मृत्यूनंतर आता थेट जर जय पवार माध्यमांसमोर येऊन जर पत्रकार परिषद घेत असेल तर अर्थात महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागलेलं आहे। काय नक्की खुलासे करतात याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार घेणार आहे। ही प्रेस होती त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। निश्चितच जय पवार यांची ही पत्रकार परिषद अशा प्रकारे पहिल्यांदा होणार असल्यामुळे निश्चितच सर्वांचं लक्ष आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।